नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या भिवंडीतील एका खासगी रिसॉर्टमध्ये मुक्कामाला असलेल्या नाशिकमधील 20 ते 22 नगरसेवकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली। बैठकीनंतर सर्व नगरसेवक मतदानासाठी नाशिककडे रवाना झाले। महायुतीने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून माजी आमदार नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते। जागा वाटपाच्या मुद्द्यावर भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यात दीर्घकाळ चर्चा आणि विचारमंथन सुरू होते। अखेरीस ही जागा शिवसेना शिंदे गटच्या वाट्याला आली आणि पक्षाने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली। दरम्यान नाशिकमधील नगरसेवकांना भिवंडीतील एका खासगी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्टमध्ये जाऊन सर्व नगरसेवकांची भेट घेतली आणि निवडणुकीच्या रणनीतीवर त्यांनी चर्चा केली। त्यानंतर सर्व नगरसेवक मतदानासाठी नाशिककडे रवाना झाले। आज 18 जून 2026 रोजी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी मतदान होत असून 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून महायुतीची एकजूट आणि स्थानिक राजकीय समीकरणांची ही महत्त्वाची कसोटी मानली जात आहे।